नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 17 फेब्रुवारी 2026 रोजीच्या चालू घडामोडीचा अभ्यास करणार आहोत. लेक्चर सुरू करण्यापूर्वी लेक्चर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. दररोज सांगायची वेळ नाही पडली पाहिजे, तुम्ही स्वतःहून हे गोष्टी करायला हव्यात. बघा, आपण चालू घडामोडीचं मासिक जे आहे ते आणलेलं आहे, ज्यामध्ये चालू घडामोडीचं जसं आपण डेली लेक्चर घेतो, तर डेलीचे चालू घडामोडीचे जे काही प्रश्न आहे ते तुम्हाला या मासिकामध्ये बघायला मिळेल. 70 पेज जे आहे, म्हणजे आपण जर बघितलं तर समोरून पाठीमागून अशा प्रकारे 70 पेजेसचं हे मासिक आहे. हे आपल्या नवीन बॅच जे आहे त्याचे लेक्चर सुरू झालंय कालपासून, तर तुम्ही ऍडमिशन घ्यायला विसरू नका. कंबाईन पूर्व परीक्षा, राज्य पूर्व परीक्षेसाठी खास या बॅचेस आहे. पहिला प्रश्न आहे, कोणत्या देशात मिया मोटली यांनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची निवडणूक जिंकली? तर मिया मोटली आपण जर बघितलं, त्यांनी अलीकडे बार्बाडोस या देशामध्ये पंतप्रधान पदाची निवडणूक जी आहे ती जिंकली आहे. तर बार्बाडोसच्या पंतप्रधान मिया मोटली यांनी सलग तिसऱ्यांदा ऐतिहासिक निवडणूक जिंकलेली आहे. तर आजकाल आयोगाचा ट्रेंड काय आहे मित्रांनो? पक्ष विचारतात. कोणती निवडणूक झाली की विजेतेचा पक्ष विचारला जातो. तर बार्बाडोस लेबर पार्टीच्या या आपण जर बघितलं सदस्य आहे. तर मिया मोटली कोणत्या पार्टीचे आहे? तर बार्बाडोस लेबर पार्टी. तर या पार्टीने तिसऱ्यांदा काय केलेलं आहे, तर सर्व ज्या काही 30 जागा होत्या बार्बाडोसमध्ये ते सगळ्या जागा जिंकलेल्या आहे, निवडणूक जिंकलेली आहे. तर कॅरेबियन समुद्रामध्ये स्थित एक छोटं बेट आहे बार्बाडोस. राजधानी आहे ब्रिजटाउन. बार्बाडोस डॉलर तिथलं चलन आहे. उत्तर अमेरिका खंडामध्ये येतो. सँड्रा मेसन सध्या तिथले राष्ट्रपती आहे, अध्यक्ष आहे. आता बघा, आपण आंतरराष्ट्रीय नियुक्त्या ज्या आहेत त्या बघून घेऊया. चिली देशाचे नवीन राष्ट्रपती कोण? जोस अँटोनियो कास्ट. जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान मोस्ट इम्पॉर्टंट साने ताकची. चेक प्रजासत्ताकचे नवे पंतप्रधान आंद्रेस बाबिस. टांझानियाच्या राष्ट्रपती कोण बनले? सामिया सुलू हसन, मोस्ट इम्पॉर्टंट. पॉल बिया कोणत्या देशाचे राष्ट्रपती बनले? कॅमेरून. आयर्लंडच्या 10व्या राष्ट्रपती कोण बनल्या? कॅथरीन कोनेली. मादागास्करचे नवीन राष्ट्रपती कोण बनले? मायकल रेड्रियनिरिना. बोलिव्हियाच्या राष्ट्रपती कोण बनलेला आहे? तर रोड्रिगो पाज. सेशलचे राष्ट्रपती पॅड्रिक हर्मिनी. नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण बनल्या? सुशीला कार्की. नॉर्वेच्या पंतप्रधानपदी कुणाची निवड झाली? जोनास गाहर स्टोरे. फ्रान्सचे नवीन पंतप्रधान कोण बनले? सेबॅस्टियन लोकार्नो. जमैकाचे पंतप्रधान कोण बनलेले? अँड्र्यू होलनेस. हा प्रश्न 100% विचारला. बघा, प्रश्न काय आहे? फेब्रुवारी 2026 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलेल्या पंतप्रधान कार्यालयाच्या नवीन इमारतीचं नाव काय? तर आपण जर बघितलं तर पंतप्रधानांचं कार्यालय जे आहे, आता एक नवीन कार्यालय बनवण्यात आलेलं आहे. तब्बल 1200 कोटी रुपये खर्चून हे कार्यालय जे आहे ते तयार करण्यात आलेलं आहे. आणि या कार्यालयाचं नाव असणार आहे सेवा तीर्थ. काय नाव असणार आहे? सेवा तीर्थ. सेवा तीर्थ म्हणून 3 इमारती ज्या आहे म्हणजे एकाच ठिकाणी बनवल्या जात आहे. पहिल्या इमारतीमध्ये पंतप्रधानांचं कार्यालय असणार आहे. दुसऱ्या इमारतीमध्ये जर बघितलं तर कॅबिनेट सचिवालय, आणि तिसऱ्या इमारतीमध्ये राष्ट्रीय सुरक्षा परिषद जी आहे तिचं सचिवालय असणार आहे. तर आपण जर बघितलं तर 78 वर्ष जुनं कार्यालय जे आहे ते साऊथ ब्लॉक कार्यालय म्हणून त्याला ओळखलं जायचं, जिथून पंतप्रधान ऑफिसचा पूर्ण कारभार चालायचा. आता नवीन कार्यालय जे आहे सेवा तीर्थ, तर ते जर आपण बघितलं तर नवी दिल्लीतील रायसीना हिल परिसरात धाराशिकोह रोडवर आपल्याला ते बघायला मिळतं. या कार्यालयाचं नाव आपण बघितलं सेवा तीर्थ. ब्रीदवाक्य आहे नागरिक देवो भव. तिसरा प्रश्न, 2026 सार्वत्रिक निवडणुकानंतर बांगलादेशचे पुढचे पंतप्रधान कोण होणार आहे? हा पण खूप चर्चेतला मुद्दा होता, मोस्ट इम्पॉर्टंट होता. आपण जर बघितलं तर जे काही इंटरनल सिक्युरिटी म्हणा किंवा फॉरेन अफेअर्स म्हणा, त्या दृष्टीने मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे. यावर पण 100% परीक्षेमध्ये हा तुम्हाला विचारला जाणार आहे. तर तारिक रहमान जे आहे मित्रांनो, तर त्यांनी बांगलादेशमध्ये ज्या काही 2026च्या निवडणुका झालेल्या आहेत तर त्या जिंकलेल्या आहे आणि तेच पंतप्रधान बनणार आहे. आपण जर बघितलं तर आपल्याला पार्टीचं नाव लक्षात ठेवा. त्यांची पार्टी कोणती होती? परत एकदा सांगतो, त्यांची पार्टी आहे बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी. कोणती? बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी त्यांची पार्टी आहे. त्यांनी एक ऐतिहासिक विजय जो आहे तो मिळवलेला आहे. आता इथं जागा पण बघा, हे इलेक्शन किती होतं? 13वं इलेक्शन होतं. किती होतं? 13वं. बांगलादेश नॅशनल पार्टीने 208 जागा जिंकलेल्या आहेत. 151 ला बहुमत होतं. बांगलादेश जमाते इस्लामीने 69 जागा जिंकलेल्या आहेत.
इंडिपेंडेंट अपक्षांनी 8 जागा आणि नॅशनल सिटीझन पार्टीने 6 जागा जिंकलेल्या आहेत. तर सगळ्यात जास्त जागा बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीने जिंकलेल्या आहेत, त्या पण 208. पुढे जाऊया. बांगलादेशची राजधानी आहे ढाका. बांगलादेशी टका चलन आहे, आशिया खंडात येतो. संसदेचे नाव आहे राष्ट्रीय संसद. लष्कर प्रमुख आहे मोहम्मद युनुस. यांचा एक मेन रोल होता की इलेक्शन व्यवस्थितरित्या पार पाडण्यात मोहम्मद युनुस. पुढे जाऊया. चौथा प्रश्न आहे, आर्टिक प्रदेशात रशिया आणि चीनच्या वाढत्या कारवायांना तोंड देण्यासाठी कोणत्या संघटनेने आर्टिक सेंट्री मिशन सुरू केलं आहे? तर आर्टिक सेंट्री मिशन जो आहे तो सुरू केलेला आहे नाटोने. नाटो आहे नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन. नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन. स्थापना 4 एप्रिल 1949 आहे. 32 सदस्य. मग आपल्याला विचारलं जाईल अलीकडे कोण बनलं 32वा? तर स्वीडन 32वा सदस्य. फिनलँड जो आहे तो 31वा सदस्य बनलेला आहे. अनुक्रमे 31वे 32वे 2023-24 मध्ये सदस्य बनले आहे. मुख्यालय ब्रुसेल्स बेल्जियम या ठिकाणी आहे. सरचिटणीस आहे मार्क रुटे नेदरलँडचे. पुढे जाऊया. 5वा प्रश्न, महिलांच्या आर्थिक सुरक्षेसाठी कोणत्या राज्याने स्त्री सुरक्षा योजना सुरू केली? तर महिलांच्या आर्थिक सुरक्षेसाठी केरळ सरकारने स्त्री सुरक्षा योजना सुरू केली आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी स्त्री सुरक्षा योजना अधिकृतपणे सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत बेरोजगार महिला, ट्रान्सजेंडर महिला यांना दर महिना 1000 रुपये पेन्शन दिली जाणार आहे. 6वा प्रश्न आहे, नागालँडमधील संगतम नागा समुदायाने अलीकडील कोणत्या धोक्यात असलेल्या प्राण्याची शिकार आणि व्यापारावर बंदी घातलेली आहे? तर हा जो प्राणी आहे मित्रांनो, याला म्हटलं तर पँगोलिन. याला काय म्हटलं तर पँगोलिन. आणि जे पँगोलिन असतात तर आपल्याला मागं समजून घे, एमपीएससी मध्ये प्रश्न विचारण्यात आला होता की मुंगी खाणारा सस्तन प्राणी कोण? तर पँगोलिन हा एक काय सस्तन प्राणी आहे, लक्षात घ्यायचे. सस्तन प्राणी म्हणजे असे प्राणी ज्यांच्या अंगावर आपल्याला दुग्ध ग्रंथी बघायला मिळतात, घामाच्या ग्रंथी ज्या आहेत ते बघायला मिळतात, वॉर्म ब्लडेड असतात, उष्ण रक्ती हे प्राणी आपल्याला बघायला मिळतात, 4 कप्प्याचं हृदय आपल्याला यांच्या आतमध्ये बघायला मिळतं. हे सस्तन प्राणी आहे पँगोलिन. आणि हा कसा प्राणी आहे? मुंगी खाणारा सस्तन प्राणी आहे. मुंगी खाणारा सस्तन प्राणी आहे पँगोलिन. तर हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. तर याला सुरक्षित करण्यासाठी नागालँडमधील संगतम नागा समुदायाने अलीकडे काय केलेले आहे, याच्या व्यापार आणि शिकारीवर बंदी घातलेली आहे. तर पँगोलिनची बेकायदेशीर तस्करी रोखण्यासाठी आता याची तस्करी का केली जाते? तर याच्या त्वचेवर हे काय खवले. ओके. तर हे बेल्ट मध्ये किंवा मग आपण जर बघितलं तर चामड्याच्या गोष्टींमध्ये त्याच्या अंगावरील खवले जे आहे ते बसवले जातात गोष्टी, आणि त्यामुळं त्याचे जे काही बेल्ट असतात किंवा गोष्टी असतात ते खूप महाग विकले जातात. तर हे जे काही पँगोलिन आहे तर याची तस्करी रोखण्यासाठी आणि या प्राण्याला वाचवण्यासाठी काय केलेलं आहे, तर याच्या शिकारीवर बंदी घातलेली आहे. तर समुदाय कोणता आहे? संगतम नागा समुदाय. हे लक्षात ठेवा. आता आपल्या देशामध्ये 2 प्रकारचे पँगोलिन बघायला मिळतात. भारतीय पँगोलिन जो संकटग्रस्त आहे आणि चीनी पँगोलिन जो गंभीरपणे धोक्यात असणारा पँगोलिन आहे. नागालँड हा भाग दोघांसाठी एक महत्त्वाचा नैसर्गिक आदिवासी म्हणजे दोन्ही प्रकारचे पँगोलिन आपल्याला या एरियामध्ये बघायला मिळतात. मित्रांनो, सध्या सुरू असलेले बॅचेस आहे आपल्या धुरंधर बॅच, फाउंडेशन बॅच, कंबाईन राज्यसेवेसाठी 21,000 PYQ बॅच, नोट्स पॅक, या सगळ्या गोष्टी ज्या आहे टेस्ट सिरीज आता राज्यसेवा कंबाईनसाठी येणार आहे. तर या आपल्या ऍप्लिकेशनमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. तिथे CJ लाईव्ह कुपन कोड जे आहे तर ते तुम्हाला यूज करायचं आहे, म्हणजे फीमध्ये तुम्हाला डिस्काउंट मिळून जाईल. टेलिग्राम चॅनल, इन्स्टाचं पेज सुद्धा फॉलो करायचं आहे. फेब्रुवारी 2026 मध्ये केंद्रीय आरोग्य मंत्री JP नड्डा यांनी कोणत्या वर्षापर्यंत भारतातून लिम्फेटिक फायलेरियासिस, ज्याला हत्ती रोग म्हटलं जातं, तर हे नष्ट करण्याचं लक्ष ठेवलेलं आहे. तर लिम्फेटिक फायलेरियासिस हा भारतातून 2027 पर्यंत नष्ट करायचा आहे. जागतिक लेवलवर याचं टार्गेट ठेवलेलं 2030 पर्यंत याला नष्ट करायचंय, पण आपण 3 वर्ष अगोदरच याला नष्ट करणार आहोत. असा कोणता आजार आहे ज्याची टेस्ट जी आहे ती रात्रीच्या वेळी केली जाते? तर तो आहे लिम्फेटिक फायलेरियासिस, हत्ती रोग. आपण जर बघितलं तर भारताने 2027 टार्गेट ठेवलेले, जगाने 2030 टार्गेट ठेवलेलं आहे. लिम्फेटिक फायलेरियासिस हा एक आपण जर बघितलं तर दुर्लक्षित उष्णकटिबंधीय आजार आहे, जो आपण डासामुळे पसरतो, शरीराच्या अवयवांना तीव्र सूज येते, त्यामुळे याला आपल्या साध्या सोप्या भाषेत हत्तीसारखा पाय होतो म्हणून हत्ती रोग म्हटलं जातं. 8वा प्रश्न आहे, फेब्रुवारी 2026 मध्ये गिफ्ट सिटीचे नवीन अध्यक्ष म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आली? तर गिफ्ट सिटीचे नवीन अध्यक्ष बनलेले कोटक महिंद्रा बँकेचे संस्थापक उदय कोटक.
आपण जर बघितलं तर गुजरात सरकारने कोटक महिंद्रा बँकेचे संस्थापक उदय कोटक यांची गांधीनगर येथे जी काही गिफ्ट सिटी आहे, गिफ्टचा फुलफॉर्म ही गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक सिटी याचे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. ते हसमुख अदिया यांची जागा घेणार आहे. गिफ्ट सिटी भारतातील एक स्मार्ट सिटी आहे. देशातील पहिले आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र देखील आहे. नवा प्रश्न आहे, दुर्मिळ आजार लायसोसोमल स्टोरेज डिसऑर्डर साठी समर्पित भारतातील पहिल्या सरकार समर्पित राष्ट्रीय बायोबँकचं उद्घाटन कोणी केलं? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जे काही अनुवंशिक आजार असतात तर त्यांना म्हटलं तर लायसोसोमल स्टोरेज डिसऑर्डर, तर ते कशा प्रकारे होतात किंवा त्यांच्यावर उपचार काय असायला पाहिजे यावर संशोधन करण्यासाठी एक बायोबँक बनवली जाणार आहे. म्हणजे ज्यांना हे आजार झाले त्यांचे जीन्स वगैरे तिथे जमा करून ठेवले जाणार आहे. तर अशा प्रकारच्या बायोबँकचं उद्घाटन जे आहे तर ते डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी केलेलं आहे. दुर्मिळ अनुवंशिक आजारासाठी संशोधन, निदान आणि परवडणाऱ्या थेरपी विकासाला बळकटी देण्यासाठी आपण जर बघितलं भारताने लायसोसोमल स्टोरेज डिसऑर्डर समर्पित एक अग्रणी राष्ट्रीय बायोबँक स्थापन केली आहे. ही बायोबँक अहमदाबाद येथील फाउंडेशन फॉर रिसर्च इन जेनेटिक्स अँड क्रायनोलॉजी द्वारे चालवली जाते. भारत सरकारच्या बायोटेक्नॉलॉजी विभागाद्वारे निधी दिला जातो. 10वा प्रश्न आहे, फेब्रुवारी 2026 मध्ये कोणत्या देशाच्या नौदलाने पहिल्यांदा संयुक्त सागरी दलाच्या कंबाईंड टास्क फोर्स 154 चे नेतृत्व स्वीकारले? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, भारताने कंबाईंड टास्क फोर्स 154 चं नेतृत्व स्वीकारलेले. तर हा काय एक नौदल, वेगवेगळ्या देशांच्या नौदलांचा हा एक ग्रुप आहे. किती नौदलाचा ग्रुप आहे? तर 47 सदस्य यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. याची स्थापना 2023 मध्ये करण्यात आलेली. बहरीन याचं मुख्यालय आहे. आपण जर बघितलं सागरी सुरक्षा मजबूत करण्यासाठी हा संयुक्त सुरक्षा कार्यदल जो आहे तर हा 154 स्थापन करण्यात आलेला आहे. बहरीन मध्ये कार्यक्रम झाला ज्यामध्ये भारतीय नौदलाचे कोमोडोर मिलिंद एम मोकाशी शौर्य चक्र पुरस्कार विजेते आहे, यांनी इटालियन नौदलाकडून ही कमांड जी आहे ती स्वीकारलेली आहे. 11वा प्रश्न आहे, फेब्रुवारी 2026 मध्ये अंदमान निकोबार बेटाच्या कोणत्या बेटावर चिखलाचा ज्वालामुखीचा उद्रेक झालेला आहे? तर बघा ज्वालामुखी जो आहे तो लावा रसाचा असू शकतो किंवा मग ज्वालामुखीमधून वाफ बाहेर पडू शकते किंवा पायरोक्लास्ट म्हणजे वेगवेगळे दगडाचे कण किंवा दगड बाहेर पडू शकतात. कधी कधी चिखल सुद्धा बाहेर पडतो. तर अशा प्रकारचा ज्वालामुखी जे आहे, पाण्याचे फवारे बाहेर पडतात, पाण्याची वाफ बाहेर पडते, अशा प्रकारचा ज्वालामुखी जो आहे चिखलाचा तो बारातंग बेट जे आहे अंदमान निकोबार बेटावर, तर तिथं चिखलाचा ज्वालामुखीचा काय झालेला आहे उद्रेक झालेला आहे. तर एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा. जे काही पोर्ट ब्लेअर राजधानी आहे अंदमान निकोबारची, तर त्यापासून जर आपण बघितलं तर 150 किलोमीटर अंतरावर हे बेट आहे, बारातांग बेट. चिखलाची ज्वालामुखी ज्यांना चिखलाची घुमट असंही म्हटलं जातं, ते भूगर्भीय प्रक्रियेच्या मालिकेदरम्यान चिखलाचा गाळ, पाणी आणि वायूचा उद्रेक करत असतात. पुढे जाऊया. 12वा प्रश्न आहे, T20 विश्वचषकाच्या इतिहासात अर्धशतक करणारा पहिला भारतीय यष्टीरक्षक कोण बनला? तर तो बनला ईशान किशन. T20 विश्वचषक जेव्हापासून सुरू झालेला आहे, आज 19 वर्ष झाली, तर आजपर्यंत एकही भारतीय किपरने यामध्ये अर्धशतक झळकवलं नव्हतं. तर ते केलेलं आहे ईशान किशनने. त्याने नामिबिया विरुद्ध अर्धशतक केलं, तसेच पाकिस्तान विरुद्धही अर्धशतक केलेलं आहे. आजच्या टेस्ट क्वेश्चन तुमच्यासाठी, फेब्रुवारी 2026 मध्ये नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलेलं जे काही PMO आहे, प्राईम मिनिस्टर ऑफिस, तर त्याच्या इमारतीचं नाव काय आहे? बांगलादेशच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये कोणत्या पार्टीचा विजय झाला? पंतप्रधानांना सांगू, पार्टी सांगा. आणि जो काही हत्तीरोग नष्ट करण्याचं जगाचं टार्गेट, भारताचं टार्गेट सांगा. आणि मुंगी खाणारा सस्तन प्राणी कोण आहे, त्याचं नाव काय आहे ते सांगायचं आहे. तर थांबूया मग आता आपण इथं. सेशन आवडला असेल सेशनला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थांबूया इथं, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय, जय हिंद.